ऑफ ग्लोबल रुग्णालय हे आहे. हे रुग्णालय ज्यावेळी बनलं त्यावेळी मुंबई महानगरपालिकेकडनं त्यांनी अनेक सवलती दिल्या. विशेषतः 5 FSI घेतला, ज्याच्यामुळे FSI वाढवून मिळाला, ओपन स्पेस घेतल्या आणि पार्किंगच्या सुविधा घेतल्या. आणि ह्या सर्वांमध्ये जे काय आयओडीची कंडिशन होती, आणि शर्ती होत्या, त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेने दिलं होतं की ह्या सुविधा आम्ही तुम्हाला देतो, त्या बदल्यामध्ये 15% राखीव बेड तुम्ही मुंबई महानगरपालिकेकरता ठेवायचे. महापालिका हद्दीतील गोरगरीब जे काय रुग्ण असतात त्यांना रेकमेंड आम्ही करू, आम्ही त्यांची शिफारस करू, त्यांना तुम्ही ॲडमिट करायचं आहे आणि महापालिकेच्या रेटप्रमाणे तुम्ही त्याला आरोग्य सुविधा द्या. हे 15% म्हणजे किती होतात तर 37 बेड हे ग्लोबल रुग्णालयांनी द्यायला पाहिजेत मुंबई महापालिकेच्या अतिशर्तीने. गेल्या 15 वर्षामध्ये याच्यातला एकही बेड त्यांनी दिला नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी जे काय करारनामा करायचा होता मुंबई महापालिकेच्या बरोबर, जो MOU करायचा होता तो देखील असताना मी अनेक बैठका घेतल्या. विधानसभा सभागृहामध्ये 2दा चर्चा केली आणि जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा 3दा मुद्दा उपस्थित. आयुक्तांकडे बैठक झाली, सहआयुक्तांकडे बैठक झाली, उपायुक्तांकडे बैठक झाली, परंतु दरवेळी नुसते बैठक कागदी घोडे नाचवले गेले. त्यांना 2-3 वेळा नोटीस दिली गेली, परंतु कारवाई काही केली नाही. माझी साधी मागणी एक तर महापालिकेने ठोस भूमिका घ्यावी की ते 37 बेड जे राखीव आहेत त्याचा करारनामा ताबडतोब आमच्याबरोबर करा, महापालिकेबरोबर करा आणि त्या सुविधा गोरगरीब जे काय रुग्ण असतील त्यांना द्या. त्यात ज्या महापालिकेने सुविधा देऊन ज्या अतिरिक्त FSI वापरून त्यांनी जे काय गती क्षेत्रफळ वाढवलेलं आहे ते मुंबई महापालिकेने ताब्यात घ्यावं आणि त्या जागेवरती त्यांनी जे KM रुग्ण ICU बेड कमी पडतात ते बेड तिथे निर्माण करावे आणि मुंबई महानगरीतल्या गोरगरीब जनतेला रुग्णांना त्या सुविधेचा लाभ द्यावा, त्यांच्या अडचणी दूर कराव्या. परंतु 15 वर्षामध्ये मी गेले 3-4 वर्ष सातत्यानं माझ्या, परंतु कुठल्याही रोग तिथे आणि जे काय लोकशाहीनी जनतेने जे अधिकार दिलेले ते सगळे वापरून झाले. अनेक बैठका झाल्या, अनेक पत्र केला आणि विधानसभा सभागृहात चर्चा करून देखील एका आमदाराला जनतेकरता न्याय मिळाला. तर आज लाक्षणिक उपोषणाशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परंतु आत्ताच आरोग्यमंत्र्यांनी येऊन आमच्या भास्करराव जंगांनी सभागृहामध्ये विषय उपस्थित केला. आरोग्यमंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलं की या संदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी एक बैठक लावतो आणि याच्यावरती आपण निर्णय घेऊ.